आज आपण बनवणार आहोत सत्यनारायण महापूजेचा खास प्रसादाचा शिरा। अगदी मऊ, सुगंधी आणि चवीला एकदम अप्रतिम। चला तर मग सुरुवात करूया। सत्यनारायणच्या महापूजेसाठी प्रसादाचा शिरा बनवताना काही गोष्टींचं योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत खूप महत्त्वाची असते। आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ आणि तुप्पट, सुगंधी आणि चवीला असा अप्रतिम असा प्रसादाचा शिरा। तर सर्वप्रथम एक बाउल रवा आणि त्याच बाउलने साजूक तूप घेऊया। आता मंद आचेवर रवा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत आणि सुंदर सुगंध येईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्या। रव्याचा रंग हलका सोनेरी झाला आणि सुंदर सुगंध यायला लागला की रवा व्यवस्थित भाजला आहे असं समजा। रवा व्यवस्थित असा भाजून झाला नंतर त्यामध्ये काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घालून व्यवस्थित असं परतून घ्या। मनुके, ड्रायफ्रुट्स छान असे सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या। एकदा मनुके फुलले मंद गॅसवर सेम बाउलमध्ये साखर टाकून 2 वाट्या दूध टाकून व्यवस्थित असा हलवून घ्या। वेलची पावडर टाकून आता सगळं व्यवस्थित मिक्स करून 2-3 मिनिटं मंद आचेवर शिजवूया। अशा प्रकारे 2-3 मिनिटं झाकण ठेवून शिरा व्यवस्थित शिजवून घ्या। आता तुम्ही बघू शकता शिरा छान असा घट्ट झालेला आहे आणि तूप कडेला सुटायला लागलेला आहे। अशा प्रकारे आपला सत्यनारायण प्रसादाचा शिरा अगदी मस्त तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तडका ट्विस्ट गौरी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा।